नमस्कार. महाराष्ट्रातील पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप बद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण झालात आणि डिप्लोमाची वाट निवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक कॅप फेरीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. चला सुरुवात करूया. कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, जी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाते. 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी कॅपमध्ये 4 फेऱ्या असणार आहेत. फेरी क्रमांक 1 ते 4. प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांना त्यांच्या मेरिट, आरक्षण आणि निवडलेल्या प्राधान्यांनुसार जागा मिळतात. कॅप फेरी 1 मध्ये उमेदवारांना ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये आपले कोर्सेस आणि कॉलेजेसची प्राधान्यक्रमानुसार निवड करायची असते. यानंतर संगणक प्रणालीद्वारे जागा वाटप केलं जातं. आता एक अत्यंत महत्त्वाचा नियम: जर तुम्हाला पहिल्या फेरीत तुमचे फर्स्ट ऑप्शन मिळालं तर ती जागा ऑटो फ्रीज केली जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ती जागा स्वीकारावी लागते, ऑनलाईन सीट एक्सेप्टन्स फीस भरावी लागते आणि तुम्ही पुढील कॅप फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. जर तुम्हाला इतर कोणतीही प्राधान्याची जागा ऑप्शन क्रमांक 2 किंवा पुढील मिळाली असेल तर ती जागा फ्रीज करू शकता किंवा पुढील फेरीसाठी बेटरमेंट ठेवू शकता. कॅप फेऱ्यांमधील बेटरमेंट म्हणजे काय? बेटरमेंटमुळे उमेदवाराला खालील सुविधा मिळतात. सध्या मिळालेली जागा तात्पुरती राखून ठेवता येते. पुढील कॅप फेरीमध्ये सहभागी होता येते. जर शक्य असेल तर जास्त प्राधान्याची जागा मिळवता येते. जर जास्त प्राधान्याची जागा मिळाली तर पूर्वीची जागा आपोआप रद्द केली जाते. कॅप फेरी 2 मध्ये जे विद्यार्थी फेरी 1 मध्ये जागा मिळवू शकले नाहीत किंवा ज्यांना प्राधान्यक्रम बदलायचा आहे, त्यांना नवीन ऑप्शन फॉर्म भरता येतो. जर तुम्हाला या फेरीत तुमच्या पहिल्या 3 फर्स्ट फ्री ऑप्शन्स प्राधान्यांपैकी कोणतीही जागा मिळाली तर तीही ऑटो फ्रीज होईल. तुम्हाला ती स्वीकारून पुढील फेऱ्यांमधून बाहेर पडावं लागेल. जर जागा तिसऱ्या प्राधान्यापेक्षा पुढील म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 किंवा पुढील आहे तर ती फ्रीज करून थांबू शकता किंवा बेटरमेंट करून पुढील फेरीसाठी जाऊ शकता. कॅप फेरी 3 मध्ये ऑटो फ्रीजचा नियम पहिल्या 6 प्राधान्यांसाठी फर्स्ट 6 ऑप्शन्ससाठी लागू होतो. जर तुम्हाला या फेरीत तुमच्या 6 प्राधान्यांपैकी कोणतीही जागा मिळाली तर ती ऑटो फ्रीज होईल आणि तीच अंतिम जागा मानली जाईल. जर जागा 6व्या प्राधान्यापुढील ऑप्शन क्रमांक 7 किंवा पुढील असेल तर ती तुम्ही फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करून शेवटच्या फेरीसाठी पुढे जाऊ शकता. आता आपण आलो आहोत कॅप फेरी 4 वर, जी आहे शेवटची आणि अंतिम फेरी. या फेरीत मिळणारी जागा हीच तुमची अंतिम जागा असते. यानंतर कसल्याही बेटरमेंटची संधी नाही. ही होती कॅप फेऱ्यांची सविस्तर माहिती, विशेषतः पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रवेशासाठी. तुमचे प्राधान्यक्रम विचारपूर्वक निवडा, वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि नेहमी अधिकृत संकेतस्थळ तपासत रहा. जर तुम्ही प्रवेश रद्द केला आणि तो निर्धारित तारखेच्या आधी केला तर तुम्हाला पूर्ण फी परत मिळते, फक्त ₹1000 प्रक्रिया शुल्क वगळता. मात्र जर तुम्ही फी रिफंडच्या शेवटच्या तारखेच्या नंतर प्रवेश रद्द केला तर फी परत मिळणार नाही, फक्त कॉशन डिपॉझिट फीस मिळेल. कृपया हे महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. जर तुम्ही ॲडमिशन रिपोर्ट सेंटरला रिपोर्ट केलं नाही किंवा ऑनलाईन कागदपत्र पडताळणी केली नाही तर तुमची जागा गमावली जाईल. एकदा जागा ऑटो फ्रीज किंवा मॅन्युअली फ्रीज केली की तुम्ही पुढील कॅप फेऱ्यांसाठी अपात्र ठरता.